झी मराठी वाहिनीवर नुकतीच सुरू झालेली आणि प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेली दीपज्योती ही नवी मालिका कोणत्या मालिकेचा रिमेक आहे तुम्हाला माहित आहे का? चला तर मग जाणून घेऊयात झी मराठी वाहिनीवर सुरू झालेली दीपज्योती ही नवी मालिका कोणत्या मालिकेचा रिमेक आहे। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। सध्या झी मराठी वाहिनीवर दीपज्योती ही नवी मालिका सुरू झाली आहे। अवघ्या काही भागांमध्येच या मालिकेने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे। प्रसाद जवादे आणि पूर्वा कौशिक यांची या मालिकेत मुख्य भूमिका आहे। पण ही मालिका ही सध्या गाजत असलेल्या एका मालिकेचा रिमेक आहे। दीपज्योती ही दीप आणि ज्योती या दोन वेगवेगळ्या व्यक्तींची गोष्ट आहे। आईच्या मृत्यूनंतर दारूच्या अधीन गेलेला दीप आणि सगळ्यांना जपणारी ज्योती यांची गोष्ट पाहायला मिळत आहे। दीपमुळे ज्योतीच्या भावाचा आणि बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याचा अपघातात मृत्यू होतो। त्यानंतर त्या दोघांचंही आयुष्य बदलतं अशी गोष्ट या मालिकेत पाहायला मिळते। मालिकेचा पहिला प्रोमो अतिशय गाजला होता। ही मालिका झी मराठीची मूळ मालिका असावी असा अनेकांचा अंदाज होता, पण तसं नसून ही मालिका ही रिमेक आहे। ही मालिका झी कन्नडवर सुरू असलेल्या कृष्णा रुक्कू या मालिकेचा रिमेक आहे। ही मालिका देखील महिन्याभरापूर्वीच झी कन्नडवर सुरू झाली आहे। मालिकेतील कथानकाविषयी एक मोठी अपडेट एका चाहत्याने प्रोमोच्या कमेंटमध्ये दिली आहे। मालिकेच्या प्रोमोवर या मालिकेतील ज्योतीची बहीण प्राची ही मालिकेची खलनायिका असणार असं दाखवण्यात आलं आहे। पण एका कन्नड व्यक्तीने झी मराठीच्या प्रोमोवर कमेंट केली आहे। त्याने म्हटलं आहे या मालिकेत पुढे जाऊन सुलू म्हणजेच दीपची आत्या खलनायिकेची भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं आहे। त्याच्या म्हणण्यानुसार तिला दीप आणि त्याच्या कुटुंबाविषयी काहीही अडचण नाही, पण सुरुवातीपासून तिला नायिका आणि तिच्या कुटुंबाविषयी राग असणार आहे, म्हणूनच ती कायम ज्योतीच्या मार्गात अडथळे निर्माण करत असल्याचे त्याने म्हटलं आहे। आता कन्नड मालिकेतील ट्विस्ट मराठी मालिकेतही पाहायला मिळणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान झी मराठी वाहिनीची दीपज्योती ही नवी मालिका दररोज रात्री 8 वाजता प्रदर्शित होत आहे आणि ही मालिका केवळ अर्धा तासच प्रदर्शित होत आहे, कारण झी मराठी वाहिनीच्या कमळी सनई चौघडे आणि दीपज्योती या मालिका सोडल्या तर इतर सर्व मालिका या पाऊण तास प्रदर्शित होत आहेत। दरम्यान झी मराठी वाहिनीवर सुरू झालेली दीपज्योती ही नवी मालिका तुम्हाला आवडते का? ही नवी मालिका तुम्ही पाहताय का? तसेच दीप आणि ज्योतीची जोडी तुम्हाला कशी वाटते, या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा। मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।